भैया नमस्कार. नमस्कार. किती हिंद केसरी मैदान झाली? सर्वप्रथम माझा हा प्रश्न राहील. सचिनचं चौथा हिंद केसरी मैदान आहे. त्यातलं दोन ओरिजिनल हिंद केसरी, एक नंबरचा मानकरी आहे, एक नंबरचा मानकरी, एक 2 नंबरचा मानकरी आहे आणि एक 3 नंबरचा मानकरी आहे. बघा, म्हणजे विचार नसेल केला भैया तुम्ही की हिंद केसरी एवढं मान मिळतील आपल्याला. 100% पारंपरिक जे मैदान आहेत, मोठी मोठी मैदान आहेत, समजा तुमचे हिंद केसरी जे मैदान असतील, पारंपरिक मैदान असतील, त्याला सचिननं प्रत्येक ठिकाणी उत्तर देऊन एक नंबरचा मानकरी ठरवून आता दोन महाराष्ट्र केसरी आणि 4 वेळा हिंद केसरीचा मानकरी तो ठरला. बघा, आणि कुठेतरी जसा प्रवास सुरू आहे सचिनचा, तसं बघा तो मालकाचं नाव कधी खाली न होऊन देत. 100% त्यांनी कधीच आतापर्यंत ते मालकाचं नाव कधीच खाली पडू दिलं नाही आणि त्याचं असंच आम्हाला नेहमी त्याची मोठी साथ भेटलेली आहे. आज ज्या ज्या मैदानावर आणीबाणी येते त्या ठिकाणी त्यांनी एक नंबर करून किंवा गुलालाला पात्र राहून त्यांनी आमची मान उंचवलेली आहे. बरोबर, मला आठवतंय वडकीचा हिंद केसरी मैदान या वर्षी झाला. मला वाटतं तिथूनच ही जोडी नावारूपाला आली. माझा कालखंडच माझा हे 1 वर्षाचा आहे. मी बैलगाडी क्षेत्रातच येताना नौका आहे आणि ह्या म्हणजे 6 महिन्यातलं 4 वेळा हिंद केसरीचा मानकरी, 2 वेळा महाराष्ट्र केसरीचा मानकरी आणि तसं सांगायचं म्हणलं तरी सचिनचा आतापर्यंतचे 16 मैदाने 1 नंबरचा मानकरी येतो. बघा, म्हणजे तुमच्याकडे यायच्या आधी पण त्यांनी खूप मोठे मान मिळवलेले आहेत. 100% त्या मी ज्याच्या मालकाकडून घेतला होता, जालन्याचा वासरू आहे नकुल आटोळे म्हणून, त्याच्याकडून मी हे वासरू घेतलेलं होतं आदतमध्ये. त्यावेळेस त्यांच्याकडे थोडंसं काय कारणास्तव तिथं पळत नव्हता किंवा त्यांची म्हणजे फायनान्शियल परिस्थिती थोडीशी हे बिकट असल्यामुळं पैरे वगैरे काय गोष्टी म्हणजे मैदानाचा खर्च वगैरे त्यांच्याशी होत नव्हता. त्यामुळे हा नंदी बसून असायचा आणि त्या ठिकाणी काय त्या एवढं हे नव्हता. पण आपल्याकडे आल्यापासून त्यांनी 100% आपलं सगळं नाव उंचावलं आणि त्यांनी त्याची ताकद बी दाखवून दिली. बरोबर. आता भैया माझा मुंबईचा चॅनल आहे आणि नक्कीच मी प्रश्न घेईन. आता काही दिवसापूर्वी मुंबईचे बघा 2 नामांकित बैल, उज्जैन असेल, मथुर असेल, म्हणजे त्यांच्यासोबत पण सचिनचं नियोजन झालं. 100% आज उज्जैन बरोबर बी आपण मैदान केलं बरडमध्ये, त्या ठिकाणी बी 1 नंबरचं मानकरी आपण ठरलो आणि मथुर बरोबर बी 2 मैदाने केली. आता त्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला आमचा बॅड लक म्हणायचा आणि सचिनचं बी थोडंसं कुठेतरी बॅड लक म्हणायचा. त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं काही गोष्टीनं माघारी यावं लागलं. बरोबर, पण मथुर फॅन्सची अजून एकदा इच्छा आहे की एकदा ही गाडी होऊन जाऊ द्या. कधीही राहुल भाईंसाठी सचिनात त्यांच्यासाठी त्यांच्या शब्दावर कधीही कुठल्याही मैदानाला उपस्थित राहील. बघा, काल मथुर सुद्धा इथून एक गुलालाचा मान घेऊन गेला हिंद केसरीचा, आणि आज तुम्ही तर 1 नंबरचा. किती महत्वाचा असतो भैया 1 नंबरचा मान? 1 नंबरचा मानकरी होणं हा खरंच आहे की 120 गाड्या गट बरोबर, आणि 1200 गाडीत 1 नंबर करणं म्हणजे थोडं चॅलेंज असतं आणि त्यात 1 नंबर करणं म्हणजे सोपं नाही. आणि भैया मला वाटतं खूप मोठं भविष्य आहे तुमच्या दावणीला तुमचं नाव होण्यासाठी. 100% सगळ्या चाहत्यांचा, माझ्या मित्रांचा आणि महत्वाचा म्हणजे आमचे मार्गदर्शक, मी ज्यांना देव मानतो, आनंद बल्लाळ सर, त्यांचं श्रेय ह्या मागं खूप सारं मोठं श्रेय त्यांचं आहे आणि त्यांच्या श्रेयामुळेच आज आम्ही या ठिकाणी ह्या स्टेजवर उभं आहे. बरोबर. आता सुनील मोरे सरकार यांच्याबद्दल बोलूया. खरोखर बघा, कुठल्याही प्रकारचा निस्वार्थ म्हणजे भेदभाव नसून सर्वांवर तोच प्रेम, आणि गाडा मालक कुठलाही असू दे, गरीब असो श्रीमंत असो, सर्वांना एक समान न्याय. 100% आज मैदानाला म्हणजे 2 दिवस पाहतोय मी मैदान आणि एवढी शिस्तबद्ध, एवढं म्हणजे ॲक्युरेट मैदान करणं हे सोपं नव्हतं आणि ती मोरे सरकारने आज 2 दिवसात इतकं पारदर्शी मैदान आणि एकदम चांगल्या पद्धतीनं मैदान पार पाडलं. खरंच मोरे सरकार आणि त्यांच्या कमिटीचं मी मनापासून आभार मानतो, एक गाडा मालक म्हणून, की असे मैदानं आज 120 गट 3 वाजता संपणे हे पॉसिबल गोष्ट नाहीये कुठलीच. आज हे 3 वाजायच्या आज जर 120 गट होत असतील तर हे खरंच एक मोठं चॅलेंज आहे, मोठं नियोजन आहे. खरंच त्या कमिटीला आमच्या सर्व सचिन फॅन कडून मानाचा मुजरा आहे. बरोबर. आता भैया अजून एक हिंद केसरी मालसिरतचं मैदान आलंय आणि कुठेतरी बघा नियोजन पण खूप चांगलं तुमच्या हातून होतंय. काय म्हणजे असं नियोजन असेल की खरोखर लोकांना पुन्हा एकदा सचिन तिथं पळताना दिसेल? 100% त्या ठिकाणी पळताना दिसेल आणि सगळ्याच्या मनातली जोड पळताना दिसेल त्या ठिकाणी. बरोबर आहे भैया. पहिल्यांदा मला वाटतं तुम्ही एकमेव गाडा मालक असेल की अडचण नसेल येत का? तर मला वाटतं दावणीला 1 नंबर बैल पळणारा असला ना की सर्वांना म्हणजे हे आपलं समज आहे साहेब,
आज मी एवढा म्हणजे मोठं म्हणायचं नाही, आज सचिन एवढ्या नावातला बैल असताना सुद्धा, आज हिंद केसरीचा मानकरी असताना सुद्धा त्याला सुद्धा पायऱ्याच्या खूप साऱ्या अडचणी आहेत आणि ह्यातून आम्ही गेलेलो आहे. आता कालचाही पायरा आमचा थोडासा 19-20 झाला, कालही पायरा आमचा कॅन्सल झाला अचानक. त्यामुळे थोडंसं आमच्यावर बी आणीबाणी काही गोष्टीची आली, 100% आली. तर आम्ही म्हणजे असं असं समजू नका की कुणाचं पैरे कधी काय अशा गोष्टी नसतात. 100% सगळ्यांना अडचणीत येतात आणि माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्या गाड्या मालकांना, मोठा असो या छोटा असो, ज्याला शब्द दिलाय त्याच्याशी प्रामाणिक राहावा आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहावा. बरोबर. चला आता तर शेवटचा प्रश्न घेतो, मोठी मुलाखत नाही करू कारण बऱ्याचशाच मुलाखती झाल्या. सोबत पळालेला जो वासरू आहे त्याच्याबद्दल काय 2 शब्द बोला. तो वासरू एक नंबर आहे. आम्ही ह्याच्या अगोदर एक कुरडू मैदान होतं आदतला, त्या ठिकाणी पळालो होतो आणि त्या कुरडू मैदानात आम्ही मला वाटतंय सेमी, इतका मोठा सेमी होता म्हणजे फायनलच होता. मला वाटतंय लक्कन मायकल होता, म्हणजे मैत्रीपूर्ण लढत झाली आमची ती. 5 गाड्या टॉपच्या गाड्या म्हणजे एक नंबरातल्या 5 गाड्या होत्या त्यात आणि त्यात सेमीत आज सचिन आणि सर्जानी सेमी काढला होता. परंतु त्या मैदानात गाडी पुढे जाऊन थोडं त्याच्या पायाला दुखापत झाली होती दोन्ही नंदीची, 3 किलोमीटर पुढे गेली होती. त्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी 5 नंबर काहीतरी केलं होता. तर तेच आमच्या डोक्यात होतं की हेच जोड मी आवर्जून सांगतो की मी स्वतःहून फोन करून हे पायरा स्वतः केलेला आहे. बरोबर आहे. आता मान तर खूप मोठे मोठे मिळवलं, जिथून नावारूपाला ही जोडी आली लक्ष आणि सचिन. आता प्रेक्षकांची ती पण इच्छा आहे की कुठल्या तरी मैदानाला एखाद्या ही जोडी पळावी. काय काय सचिन आणि लक्ष हा ही जोडी पण एखाद्या मैदानाला पळावी अशी प्रेक्षकांची इच्छा आहे, कारण आता भरपूर दिवस ही जोडी पळताना दिसली. नाही, 100% दिसेल कधी ही जोडी पळताना दिसेल का, तर ह्या जोडीनेच एवढं म्हणजे मान सन्मान जी मिळाला ह्या जोडीमुळेच मिळालेला आहे. ही जोडी कधी अशी म्हणजे भूतोना भविष्य न विसरण्यासारखी जोडी आहे, त्यामुळे ही जोड दिसेल पळताना. चला थांबतो. तुम्हाला हिंद केसरी गाडा मालक म्हणून आज या पेडगावच्या मैदानामध्ये एक मोठा नाव मिळाला, त्याच्यासाठी तुमची वाटचाल चांगली सुरू राहो, त्यासाठी शुभेच्छा देतो मी. थँक्यू, धन्यवाद.